चा प्रॉब्लेम जरा चक्रमच आहे. टुरुट्टू आतमध्ये राहणार. टुरुट्टू. नेक्स्ट प्रॉब्लेम. राम राम ठोका या प्रॅक्टिस सेटला. पुढचा प्रॅक्टिस सेट विषनच्या प्रॅक्टिस सेट 2.2 मध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. आता आपल्याला फॅक्टरायझेशन मेथडने याचं आपल्याला सोल्युशन शोधून काढायचं आहे आणि एकदम इझी ट्रिक तुम्हाला सांगणार आहे. सोडवायला पण एकदम सोपं असणार आहे. चला पहिले एक्झाम्पल आपण ट्राय करूया. पहिले एक्झाम्पल आहे x² - 15x + 54. आता मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला हे नंबर असेच दिलेले असणार ज्याचे फॅक्टर पडू शकतात. तर याची ट्रिक काय आहे, फर्स्ट आणि लास्ट नंबर याचं मल्टिप्लिकेशन करायचं. 54 आणि इकडे काय आहे 1 आहे. कोएफिशिएंट बघायचा. 54 आणि 1 यांचं मल्टिप्लिकेशन किती येतं 54. आणि मधला जो नंबर आहे -15 तर तुमचं मल्टिप्लिकेशन 54 पाहिजे आणि ॲडिशन -15 पाहिजे. असे दोन नंबर तुम्हाला शोधून काढायचे आहेत. तर मल्टिप्लिकेशन 54 बरेच आहेत. त्याचे 54चे जर फॅक्टर पडले तर बरेच नंबर पडतात. तर मला इथे एक नंबर दिसतोय 9 × 6 9 संग 54 किंवा 9 6 जा 54. आता ॲडिशन -15 पाहिजे म्हणजे ह्या दोघांना असं ॲड करायचं की तिची -15 आली पाहिजे आणि पण मल्टिप्लिकेशन +54 असला पाहिजे. त्यासाठी मी काय करतो, दोघांनाही मायनस देतो आणि मल्टिप्लाय करतो. आता -9 आणि -6 याची ॲडिशन किती येणार -15 आणि ह्या दोघांना मल्टिप्लाय केलं तर 9 6 जा 54 मायनस मल्टिप्लाय बाय मायनस आन्सर तुमचं नेहमी प्लस असतं. तर आपल्याला ही कंडिशन सॉल्व होते. तर ते दोन नंबर आहेत -9 आणि -6. हे दोन नंबर मी इथे घेतो. x² हे -9x आणि -6x + 54 = 0. बघा हे दोन नंबर आहेत -9 आणि -6. हे दोन नंबर मी इथे ठेवले आणि त्याला x कोएफिशिएंट केला. या दोघांची ॲडिशन केली ते बरोबर एवढी येणार. आता एक काम करायचं, कॉमन काढायचं. याचा ग्रुप पाडायचा, याचा ग्रुप पाडायचा. याच्यातून कॉमन निघतं x, कारण इथे पण x आहे, इथे पण x आहे. आतमध्ये काय राहणार, याच्यातनं x बाहेर आला x राहिला, हे मायनस साईन. याच्यातनं x बाहेर आला तर फक्त 9 राहिला. या दोघातून कॉमन येतो. इथे x आहे पण इथे x नाही, पण या दोघातून कॉमन येतो -6. आपण कॉमन काढूया, -6 कॉमन काढूया. तर -6 कॉमन काढलात तर आतमध्ये काय राहील, फक्त x राहील आणि इथून साईन हवे 54. आता मध्ये कुठलं साईन द्यायचं, तर मध्ये मायनस द्यायचं, कारण हा आणि हा ब्रॅकेट हा सेमच असला पाहिजे तर तुमचं आन्सर हे करेक्ट असणार. हे दोन जर ब्रॅकेट सेम नसेल तर तुमचं आन्सर रॉंगच येणार. त्याच्यामुळे इथं जो ब्रॅकेट घ्याल ही ट्रिक आहे. इथं जो ब्रॅकेट घ्याल सेम ब्रॅकेट इथं कॉपी करायचा, सेम ब्रॅकेट, आणि असा ब्रॅकेट कॉपी करायची की याच्यातून टर्म एक बाहेर आली पाहिजे. आता बघा जे सेम ग्रुप आहे ते मी एकदाच लिहितो -9 वाला, आणि जे बाहेरचे आहेत त्याला x - 6 = 0 करतो. सेम ग्रुप आहे त्यांना एकदाच लिहिलं आणि उरलेलं आहे ते दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये ठेवलं. आता x - 9 = 0 और x - 6 = 0. हा 0 आहे तो याला पण इक्वल केला आणि याला पण इक्वल केला. आता x - 9 = 0, ह्या -9 ला तिकडे नेतो, x = +9 होईल, और -6 ला पण तिकडे नेतो, x = +6 होईल. पण याचे दोन सोल्युशन भेटतात. एक आहे 9 आणि दुसरा आहे 6. x² + x - 20. आता बघा मल्टिप्लिकेशन पाहिजे. हा -20 आणि 1 म्हणजे किती होतात -20. याचा आणि याचा मल्टिप्लिकेशन करायचा आणि मधला नंबर इथे काही कोएफिशिएंट नाहीये, जिथे काहीच नसतं याला कोण नसतो त्याला 1 असतो. ॲडिशन किती पाहिजे 1 पाहिजे. बघा आता मल्टिप्लिकेशन -20, ॲडिशन 1 पाहिजे. मग असं आपल्याकडे दोन नंबर आहेत ना. 20 बघा कुठल्या कुठल्या टेबलमध्ये असतो. 10 2 आहे, 10 2 20 आहे, 10 20 आहे, 4 5 20 आहे, 5 4 20 आहे. दोन नंबर बघा ट्राय करून 4 आणि 5. 4 आणि 5 मध्ये
-20 आहे, याचा अर्थ या दोघांपैकी एकाला कोणाला तरी मायनस द्यावं लागणार, बरोबर. पण आन्सर प्लस मध्ये आहे, याचा अर्थ मी छोट्या नंबरला मायनस देतो आणि मोठ्या नंबरला प्लस देतो. आता 4 पंचा 20 येणार, मायनस येणार आणि 5 -4 5 -4 1 येणार, कारण मोठा नंबर प्लस, मोठ्या नंबरचं साईन प्लस आहे, याला पण आन्सर, याला पण साईन प्लस देणार आपण. ते दोन नंबर भेटले आपल्याला, -4 आणि -5. चला त्यांचा लग्न लावून टाकू आपण. x² पाहिजे तो नंबर घ्या, तुम्हाला आवडेल तो. समजा मी -4 घेतला, त्याला x जॉईन करा, +5 घेतला, त्याला x जॉईन करा आणि 20 = 0. आता कॉमन काढा, या दोघात काय सेम दिसतंय, x सेम दिसतोय. याच्यातनं x बाहेर आला, x राहिला, मायनस, याच्यातनं x बाहेर आला, आतमध्ये राहिला 4. आता इथे काय करूया, इथे 5 घेऊया, कारण हा सेम ब्रॅकेट इथे कॉपी झाला पाहिजे, सेम ब्रॅकेट इथे कॉपी झाला पाहिजे. याचा अर्थ मला 5 या दोघातून 5 बाहेर काढायला लागणार, =0. सेम सेम दिसत आहेत, त्यांना एकदाच लिहा. डिफरंट आहेत, त्यांना दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये टाका, =0. आता x -4 = 0 और x + 5 = 0. आता या -4 ला तिकडे न्या, हा x -4 तिकडे नेलात की 0 मध्ये ऍड होणार, तो +4 होणार. हा +5 आहे, तिकडे नेलात की तो -4 होणार. तर आपल्याला दोन सोल्युशन भेटले, x +4 मध्ये आला, x -5 मध्ये आला. हे जर तुम्हाला आन्सर बरोबर आहे की नाही ते चेक करायचं असेल तर या 4 ची व्हॅल्यू याच्यात ठेवून बघा. 4 चा स्क्वेअर 16, 16 + 4 20, 20 - 20 0. मित्रांनो तिसरा क्वेश्चन बघूया. मित्रांनो हा क्वेश्चन तर एकदम चिंदी आहे, मला सोडवायला पण लाज वाटते. क्वेश्चन असा आहे, 2y² + 27y + 13. खूप चिंदी आहे. आता बघा, आपण काय ठरवलेलं, फर्स्ट आणि लास्ट टर्मचं मल्टिप्लिकेशन 13 × 2 = 26, मल्टिप्लिकेशन पाहिजे 26 आणि ॲडिशन पाहिजे 27. ओके. आता 26चे जर फॅक्टर पाडले तर 13 × 2 = 26, 2 × 13 = 26 होतात, बरोबर. जर 13 आणि 2 घेतले तर 13 × 2 = 26 येतं, पण 13 आणि 2 = 15 येतं, हे चालणारच नाही. अजून एक बघूया, जर आपण 26 × 1 केलं तर 26 × 1 = 26, 26 आणि 1 = 27. निगेटिव्ह एक सुद्धा टर्म नाही आहे, त्यामुळे निगेटिव्हचा प्रश्नच येत नाही आहे. त्याच्यामुळे दोन्हीही पॉझिटिव्ह टर्म राहणार. त्याच्यामुळे मित्रांनो एक नंबर 26 आहे, दुसरा नंबर 1 आहे. याच्याबरोबर फक्त x लावायचा, x म्हणजे ती x नाही, x लेटर लावायचा. ओके. हे आहे तसं लिहूया. सॉरी, हा या इक्वेशनमध्ये y आहे, त्याच्यामुळे एक 26y होईल आणि दुसरा 1y, म्हणजेच काय फक्त y होईल. मग घेऊया 2y² प्लस हे दोन टर्म इथे टाकतो, एक 26y अधिक 1y, इथे 1y लिहिला तरी चालेल, प्लस 13 = 0. आता या दोघांमधून कॉमन काढलं तर बघा इथून 2 कॉमन निघतो, इकडे पण y आहे, इकडे पण y, इकडे y कॉमन निघतो. ओके. आतमध्ये काय राहिलं, 2 बाहेर आला, 1y बाहेर आला, 1y राहिला. 2 × 2/26 केलं तर 13, 13 × 2 = 26. हे आतमध्ये मल्टिप्लाय केल्यावर हे असं दिसलं पाहिजे, 2y × y 2y², 2y × 13 26y. ओके. प्लस आता हे बघा, हे जसं आहे तसं जिथं आपण कॉपी करायचं, y + 13. याचा अर्थ याच्यातून काय बाहेर काढला, 1 बाहेर काढला, = 0. बघा सेम ब्रॅकेट भेटले, एक भेटलं y + 13, दुसरं 2y + 1 = 0. आता y + 13 = 0 एकदा लिहायचं, एकदा 2y + 1 = 0 लिहायचं. त्याच्यानंतर बघा या 13ला तिकडे नेतो, या 13 आहे तो उसका घर है, मायनस होईल कारण इकडे प्लस आहे, इकडे याची गटली टाकलीत की मायनस होईल. इकडे बघा 2y = -1, पहिला 1ला तिकडे टाकलं, एकदम 2ला तिकडे टाकू नका, पहिला 1ला टाका, तो मायनस झाला. आता y ह्याला चिकटला येड्यासारखा, त्या yला तिकडे मसनात देऊन टाका, y = -1/2 आणि y याच्यामध्ये मल्टिप्लाय आहे, इकडे गेल्यावर डिवाइड होणार.
त्याच्यामुळे y इज इक्वल टू -13 आणि दुसरा y इज इक्वल टू -1/2 असे आपल्याला दोन सोल्युशन भेटले मित्रांनो. एकदम सोपं होतं. नेक्स्ट घेऊया चौथा क्वेश्चन जरा वेगळ्या पद्धतीने दिलेला आहे. कारण आपण प्रत्येक जे इक्वेशन बघत होतो तर इज इक्वल टूच्या पलीकडे 0 असायचा, पण इथे इज इक्वल टूच्या इकडे 22m 15 असे काही आहेत. आता काय करायचं, यांना उचलून इकडे टाकायचं, 5m आपल्या जागी स्क्वेअर लिहायचा आहे तिथंच लिहायचा. 20m ला इकडे आणला मायनस झाला, 15 ला इकडे आणला मायनस झाला. आता इकडे राहिलं काय, हे सगळं इकडे गेलं, राहिलं काय, अंडा. ओके, अंडा राहिला. आता आपल्या नेहमीप्रमाणे रूल, फर्स्ट अँड लास्ट टर्मचं मल्टिप्लिकेशन, -15 आणि 5 वजा 15, 15 5 75, पण मायनस आहे म्हणून -75 आणि बेरीज किंवा ॲडिशन -22. चला तर नंबर शोधायच्या कामाला लागा. पटापट 75चे फोड करतो. 25 3 75, 25मधून 3 गेले 22 राहतात. तुम्ही 15 5 75 जर की 15 आणि 5 20, 15तून 5 गेले 10. बघा 25 3 75 जर केलं तर तुम्हाला -25 भेटू शकतं. पण मायनस आहे इथे, याचा अर्थ एकाला कोणाला तरी मायनस द्यावा लागणार. ते कशावरनं ठरवायचं, याच्यावरनं. इथं तुम्हाला काय पाहिजे, -22 पाहिजे. याचा अर्थ जे उत्तर आलंय, जे आन्सर आलंय त्याला मायनस साईन आहे, याचा अर्थ मोठ्या नंबरला मायनस असणार. म्हणजेच काय, -25 आणि 3 हे असे दोन नंबर आहे. कारण -25 अधिक 3 केलेत तर -22 हे आन्सर येणार. बरोबर, आपले नंबर भेटले -25 आणि 3. चला ठेवाय ना इथे 5m² -25m. तिला जरा माईक जरा व्यवस्थित लावतो की तुम्हाला व्यवस्थित ऐकायला येईल. ओके, 25m लिहिला, +3m. आता राहिलं काय, -15 इज इक्वल टू 0. हे जर तुम्ही ॲड केलेत तर एवढा आन्सर यायला पाहिजे. ओके, या दोघात हे दोन झंडू मामा आहेत, हे दोन झंडू मामा आहेत. या दोघात कॉमन कोण, एकतर m कॉमन आहे, इथे पण आहे, इथे पण आहे. 5 एक कॉमन काढूया, 5. मग आतमध्ये का राहिलं, याच्यातून 5m बाहेर राहिला तर 1m राहिला, मायनस याच्यातून मग 5 राहिलं, 5 5 पचपचित नाही, 5 5 25, m -5 राहिला. आता हा दुसरा ग्रुप घेऊया, हा प्लस इथे राहिला, सेम ग्रुप इथे फॉलो व्हायला पाहिजे, m मायनस यायलाच पाहिजे, इज इक्वल टू 0 येतो. याचा अर्थ याच्यातून किती बाहेर काढाल, याच्यातून 3 बाहेर काढतो. इथून 3 बाहेर आला, 3 आला, याच्यातून 3 बाहेर आला, 5 राहणार, कारण 3 5 किंवा 5 3 15 यायला पाहिजे. पहिला ब्रॅकेट झाला m-5, दुसरा ब्रॅकेट 5m + 3 इज इक्वल टू 0. म्हणून m-5 इज इक्वल टू 0, 5m + 3 इज इक्वल टू पण 0. आता ह्या -5ला इकडे टाका, मग हा होईल +5. एक भेटलं. आणि इकडे 5mला पहिला 3ची गटली तिकडे टाका, 3 तिकडे गेला तर मायनस होईल. करेक्ट. आता 5ला इकडे आणा, 5ला इकडे आणा, m इज इक्वल टू -3/5. कसं आहे, सोपं आहे ना एकदम. डोक्याला शॉर्ट लावून घ्यायचं नाही, सिम्पल मेथड आहे. नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया. एक्झाम्पल नंबर 5, 2x² -2x + 1/2. आता अशा प्रकारच्या एक्झाम्पलमध्ये काय करायचं बघा, कारण इथे नंबर आहेत, इथे फ्रॅक्शन आहे. तर ह्या फ्रॅक्शनला जर रिमूव्ह करायचं असेल तर तुम्ही काय करायचं, जो फ्रॅक्शनचा डिनॉमिनेटर आहे त्या नंबरने पूर्ण इक्वेशनला मल्टिप्लाय करायचं. इथं 2 आहे, पूर्ण इक्वेशनला 2ने मल्टिप्लाय करा. 4 आहे, पूर्ण इक्वेशनला 4ने मल्टिप्लाय करा. ओके, जो नंबर असेल त्याने मल्टिप्लाय करायचं की तो आपोआप निघून जाणार. ओके, आता बघा मी काय करतो, पूर्ण इक्वेशन मल्टिप्लाय बाय 2 होल इक्वेशन. पूर्ण इक्वेशनला 2ने मल्टिप्लाय करतो, याला 2ने मल्टिप्लाय केलं तर हा होईल 4x² मायनस याला 2ने केलं 2 2 जा 4x प्लस आता याला 2ने करतो बघा 2 मल्टिप्लाय बाय 1/2. 2 ला 2 कॅन्सल झाले, राहिलं काय 1 इज इक्वल टू याला 0 ला 2ने मल्टिप्लाय केलं 2 × 0
0 रेग्युलर फॉर्ममध्ये आलं. आता तुम्हाला मल्टिप्लाय 4 पाहिजे आणि ॲडिशन -4 पाहिजे, तोच नंबर आहे. तर तुम्ही 2 2 जा केलात, 2 2 जा 4 आहे आणि दोघांना मायनस मायनस दिलं तर -2 आणि -2 -4 येतात. ही कंडिशन आपली फुलफिल होते आणि -2 मल्टिप्लाय केलं तर 4 येतोय. तर आपल्याला 2 नंबर भेटले. 4x² -2x 2x प्लस 1 इज इक्वल टू 0. या दोघात कॉमन काढा. एक तर x कॉमन आहे आणि 2 याच्यातनं बाहेर काढा. आतमध्ये राहिलं इथं, याच्यातनं 2 बाहेर राहिला, 2 राहिला, याच्यातनं x बाहेर आला, x राहिला, हे 2x पूर्ण बाहेर आला, 1 राहिला. इथे बघा, हा सेम ब्रॅकेट इथं कॉपी व्हायला पाहिजे आणि तोच ब्रॅकेट आहे. याचा अर्थ याच्यातून तुम्हाला 1 बाहेर आला, हा ब्रॅकेट आतमध्ये राहील. 2x - 1 इज इक्वल टू 0. जे कॉमन आहे एकदाच लिहा, 2x - 1. आणि जे उरल्या ब्रॅकेटच्या बाहेर त्यांच्यासाठी एक सेपरेट घर तयार करा, म्हणजे ब्रॅकेट तयार करा. 2 ब्रॅकेट भेटले आणि दोन्ही पण सेमच आहेत. दोन्ही ब्रॅकेट सेम आहे, याचा अर्थ एक्सच्या व्हॅल्यू पण सेमच असणार. बघा आता, 2x - 1 इज इक्वल टू 0 और 2x - 1 इज इक्वल टू 0. सॉरी, ओके. आता हे घेतो, 2x - 1 इज इक्वल टू 0. 1ला तिकडे नेतो, होईल. आता 2ला इकडे नेतो, तो याच्या खाली येऊन डिवाइड होईल. समजलं. 1 तिकडे गेला, मायनसचा प्लस झाला. 2 आणि x मध्ये मल्टिप्लाय आहे, इथे मल्टिप्लाय आहे, त्याच्यामुळे तो इथे खाली येऊन डिवाइड झाला. आता हे पण, याचं पण 1/2 आलं, याचं पण सेम आन्सर येणार. सोडून बघा, ते तुमच्यासाठी काम ठेवतो. 1/2. समजलं. 6वं एक्झाम्पल घेऊया. पुढचं एक्झाम्पल आहे 6x - 2/x इज इक्वल टू 1. डिनॉमिनेटरला x आहे प्लस इज इक्वल टू इकडे 1 आहे. त्यामुळे आपल्याला काय करायला लागेल, ह्या 1ला इकडे आणावं लागेल. म्हणून मी पहिल्या स्टेपला 1ला इकडे घेऊन आलो. इकडे प्लस होता, इकडे मायनस झाला, इकडे काहीच शिल्लक नाही, याचा अर्थ अंडा 0 राहिला. आता मला हे एक्सला घालून टाकायचं आहे, नामोनिशान मिळून टाकायचं आहे, त्याला डिस्ट्रॉय करायचं आहे. तर काय करायचं, जो डिनॉमिनेटरला आहे त्यालाच याला सगळ्यांनी मल्टिप्लाय करायचे की ते आपोआप निघून जाईल. ओके. हा एक्सला घालवायचे संपूर्ण इक्वेशनला. मल्टिप्लाय बाय एक्स टू होल इक्वेशन. होल म्हणजे भोगदा नाही, पूर्ण इक्वेशनला. याला एक्सने मल्टिप्लाय केला तर याचा होईल 6x² मायनस ह्याला एक्सने मल्टिप्लाय केलं 2/x मल्टिप्लाय बाय एक्स, तर एक्सला एक्स कॅन्सल होईल, फक्त 2 शिल्लक राहील. ह्याला एक्सने मल्टिप्लाय केलं तर 1 × x 1x राहील इज इक्वल टू 0. याला पुढे आणतो या बाबाला, 6x² मायनस x -2 इज इक्वल टू 0. आदला बदल केली. आता बघा, 6 2 जा 12 पण मायनस आहे, त्याच्यामुळे मल्टिप्लिकेशन -12 पाहिजे. 6 2 जा 12 -12 पाहिजे आणि ॲडिशन -1 पाहिजे. इथे काय नाही म्हटल्यावर -1. असे कुठले नंबर आहेत, तुम्हाला 4 त्रिक 12 किंवा 4 3 जा 12 येतो. आता 4 3 जा 12 इथे मायनस पाहिजे, याचा अर्थ एकाला कोणाला तरी मायनस द्यावा लागणार. -1 आहे, आन्सरला -1 आहे, याचा अर्थ मोठ्या नंबरला मायनस असणार, म्हणजेच -4 आणि दुसरा नंबर आहे 3. तर हे 2 नंबर मिळाले, -4x आणि फक्त 3x. इथं लिहितो मी 4x² मायनस 4x मायनस 3x मायनस 2 इज इक्वल टू 0. उरलेला भाग इथे रंगवून टाकतो. ओके. या दोघात कॉमन काढायचा, या दोघात कॉमन काढायचा. या दोघातून कॉमन काढलं तर x कॉमन येईल, प्लस याच्यातून मी 2 कॉमन काढतो, 2. ओके. 2 कॉमन काढला तर 2 3 जा 6 आणि 1 x राहिला. याच्यातून 2 आला तर 2 आतमध्ये राहिला, x ऑलरेडी बाहेर आलेला आहे. मायनस सेम ग्रुप इथे पण दिसतोय आणि हा सेम ग्रुप इथे पण कॉपी असणार. 3x -2 याचा अर्थ 1 तुम्हाला बाहेर काढ, याच्यातून तुम्ही 1 बाहेर काढणार, कारण याच्यातून कॉमन निघतच नाही. जेव्हा काहीच कॉमन निघत नाही तेव्हा लक्षात ठेवायचं, जेव्हा काहीच कॉमन निघत नाही तेव्हा 1 कॉमन काढायचा. त्या दोघातून 1 कॉमन काढला, आतमध्ये आहे तसंच राहिलं. ओके. 2 ब्रॅकेट भेटले, 3x -2 आणि दुसरा
2x मायनस 1 इज इक्वल टू 0 इज इक्वल टू 0. ओके, एकदा याला 3x इज इक्वल टू 0 लिहितो, एकदा 2x मायनस 1 इज इक्वल टू याला एकदा 0 लिहितो. -2ला तिकडे नेतो, हा प्लसमध्ये होईल. -1ला तिकडे नेतो, हा पण प्लस होईल. 3ला इकडे आणतो, हा डिवाइड होईल. 2ला इकडे आणतो, हा पण डिवाइड होईल. याचा अर्थ ते दोन नंबर आहेत. द सोल्युशन ऑफ दिस इक्वेशन आर 2/3 अँड 1/2. ओके, नेक्स्ट प्रॉब्लेम लिहून घ्या, कॉपी करा. मित्रांनो, पुढचा प्रॉब्लेम जरा चक्रमच आहे. म्हणजे 3x² मायनस 2 √6 प्लस 2. इथे चक्रमपणा नाही, इथे चक्रमपणा नाही, इथे YZ पण आहे, इथे चक्रम आहे. √6 काय करायचं, आणि प्लस स्टार पण केलं आहे. याचा अर्थ त्या लोकांचं म्हणणं आहे स्टार केलेले प्रॉब्लेम फक्त टॅलेंटेड लोकांसाठी आहे. आपण पण कमी आहे का? आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया, टेन्शन नाही घ्यायचं आहे. का फटक्यात तुम्हाला मस्तपैकी आयडिया सांगतो. पहिला आपला रूल फॉलो करायचा. बघा, 3 2 6, मल्टिप्लिकेशन 6 पाहिजे, बरोबर. आणि ॲडिशन -2 √6 पाहिजे. कळलं का? मल्टिप्लिकेशन 6 आणि ॲडिशन -√6 पाहिजे. आता बघा, एक गोष्ट लक्षात ठेवा, 2 × 2 दोन्ही रूटमध्ये असेल तर आन्सर 2 येतं, कारण 2 2 = 4, 4 चा स्क्वेअर रूट 2 येतं. तसंच तुम्हाला जर 6 काढायचं असेल तर तुम्हाला 6 दोन वेळा रूटमध्ये मल्टिप्लाय करायला लागणार, तर तुमचं आन्सर 6 येणार. कारण √6 हे दोघा एका रूटमध्ये टाकलं हे येतं √36 आणि याचं आन्सर असतं 6. म्हणजे दोन वेळा रूटमध्ये मल्टिप्लाय केलं की तोच नंबर फॉर्म येतो. तसंच तुम्हाला 6 पाहिजे आणि इथं √6 आहे, त्याच्यामुळे मला समजतं की ते माझ्या डोक्यामध्ये घुसतं आहे की ते दोन नंबर √6 आणि √6 असावेत, तर यांचं मल्टिप्लिकेशन एवढं येईल, बरोबर. त्यात ह्यांना पाहिजे ॲडिशन -2, याला -1 करा, याला -1 करा, किंवा मायनस यांची ॲडिशन करा. किती येईल याची ॲडिशन? -√6 2 वेळा √6. लक्षात येते का? बघा, -√6 याचं आन्सर येतं 2 वेळा √6, पण दोघांचा मायनस आहे म्हणून मायनस घेणार. याचं मल्टिप्लिकेशन केलं तर 6 मध्ये येणार. प्लस काय येणार? कारण दोन्ही मायनस आहे. बघा, ते दोन नंबर आहेत, -√6 आणि -√6. त्यानं इथं लिहितो मी -√6x -√6x प्लस 2. ह्यांना पुसटून टाकतो. ओके, आता बघा, हा जो 3 नंबर आहे, 3 नंबर, त्याला मी कसा लिहितो बघा. या 3 नंबरला √3 मल्टिप्लाय बाय √3, कारण याचं दोघांचा आन्सर 3 येणार. 3 3 = 9, 9चा स्क्वेअर रूट एवढं. -6 कसा लिहितो बघा, √3 मल्टिप्लाय बाय √2, 3 2 = 6, दोघंही रूटमध्ये टाकलं तर एवढा आन्सर येणार. याला पण तसंच लिहितो, √3 मल्टिप्लाय बाय √3x प्लस 2. या 2ला कसं लिहितो बघा, √2 मल्टिप्लाय बाय √2, इकडचं पुसटून टाकतो. √2 इज इक्वल टू 0. पुन्हा एकदा बघा, 3चा असा फॉर्म लिहिला, √6 आहे, 3 2 6 असं लिहिलं. हा पण √6 3 2 6 असं लिहिलं. दोन आन्सर येण्यासाठी 2 वेळा ह्याचं मल्टिप्लिकेशन केलं की ह्याचं मल्टिप्लिकेशन 2 येणार. 2 2 4, 4चा स्क्वेअर रूट 2. आता कॉमन काढायला इझी, याच्यात कॉमन काढा आणि ह्याच्यात कॉमन काढा. या दोघात सेम काय, x कॉमन आहे, √3 कॉमन आहे, √3 कॉमन आहे. आतमध्ये करायला याच्यातनं एक √3 आला बाहेर, एक √3 राहिला, एक x राहिला, मायनस याच्यातनं √3 बाहेर आला, √2 राहिला आतमध्ये, √2 हा मायनस लिहितो. ओके, या दोघात कॉमन काय, √2 कॉमन आला, आतमध्ये काय राहिलं, हा आतमध्ये राहील, हा बाहेर आला, हा आतमध्ये राहिला. इथे मायनस आहे, याच्यातून मायनस कॉमन काढलं तर इथे आतमध्ये मायनस राहणार. आणि एक √2 बाहेर आला तर आतमध्ये एक √2 आतमध्ये राहणार, इज इक्वल टू 0. बघा, दोन्ही ग्रुप सेम आले. आता काय करायचं, सेम आहे,
तर एकदाच लिहायचं, सेम सेम आहे. आणि कंसाच्या बाहेर ब्रॅकेटच्या बाहेर आहे ते दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये टाकायचं. एकदा याला इज इक्वल टू 0 करतो, इज इक्वल टू 0 और √3x मायनस √2 इज इक्वल टू 0. √2ला तिकडे नेतो, प्लस √2 होईल. याला पण तिकडे नेतो, प्लस √2 होईल. दोन्ही पण सेम सेम दिसतात, याचा अर्थ याचं उत्तर सुद्धा आणि सोल्युशन सुद्धा सेम येणार. आता एक्सची व्हॅल्यू काढायची म्हणून √3ला इकडं आणतो की इकडे येऊन डिवाइड होईल. आपण इकडे आला तर इकडे डिवाइड होईल, इकडे लिहितो. x इज इक्वल टू √3 इकडे आला तो √2 डिवायडेड बाय √3 आणि याचा पण आन्सर √2 डिवायडेड बाय √3. 2√2. नेक्स्ट प्रॉब्लेम. m इंटू ब्रॅकेट m मायनस 24 इज इक्वल टू 50 तिकडे आहे, प्लस ब्रॅकेट आहे आणि स्क्वेअर नाही आहे. म्हणजे हे क्वाड्रेटिक इक्वेशन सारखं दिसत नाही आहे, कारण पॉवर 1 दिसतच नाही आहे. पॉवर का 1 दिसत नाही माहिती आहे? कारण हा 2m याच्यातून बाहेर काढलेला आहे, याला परत आतमध्ये मल्टिप्लाय करा. या 2mला आत मल्टिप्लाय करतो तर याचा होईल 2m², m इंटू m स्क्वेअर. 2mने आत मल्टिप्लाय करा, मायनस 24 दुनी 48, 224 जा 48 आणि हा m या 50ला इकडे आला, मायनस 50 इज इक्वल टू 0. रेग्युलर फॉर्ममध्ये आलं. आता मल्टिप्लिकेशन 15 जा 100, मायनस साईन आहे, मायनस आणि मायनस 48 पाहिजे. तर मल्टिप्लिकेशन 100 पाहिजे. तर मी करतो 52 जा 100 आणि 50तून 2 गेल्यावर पण 48 राहतात. मायनस पाहिजे, याचा तर कोणाला तरी एकाला मायनस द्यावं लागेल. मायनस 48 आहे, याचा तर मोठ्या नंबरला मायनस असणार, छोट्या नंबरला प्लस असणार. ते दोन नंबर आहेत, मायनस 50m आणि 2m. इथं लिहितो 2m² मायनस 50m मायनस 2m मायनस 50 इज इक्वल टू 0. याच्यातून 2m कॉमन काढतो, 2 बाहेर आला, याच्यातनं m बाहेर आला, m राहिला, मायनस याच्यातनं 2 बाहेर आला, 25 राहिले, m ऑलरेडी बाहेर आला आहे. सेम ब्रॅकेट इथे कॉपी करतो, m मायनस 25 इज इक्वल टू 0. याच्यातून परत मी 2 बाहेर काढतो, याच्यातनं 2 बाहेर आला, याच्यातनं 2 बाहेर आला तर 25 राहील. m मायनस 25, दुसरा ब्रॅकेट तयार होईल 2m मायनस 2 इज इक्वल टू 0. एकदा याला 0 लिहितो, एकदा याला 0 लिहितो. मग mची व्हॅल्यू 25, मायनस 25 तिकडे गेले, प्लस झाले. मायनस 2ला तिकडे नेतो, पहिला प्लस 2 झाले. 2ला इकडे खाली आणतो, 2ला डिवाइड करतो, m इज इक्वल टू 2 डिवाइड बाय 2, m इज इक्वल टू 1. तर एक व्हॅल्यू आली 25, दुसरी व्हॅल्यू आली 1. अतिशय सोपं होतं, फक्त डोक्याचा विचार पाहिजे. नेक्स्ट स्क्वेअर इज इक्वल टू 9. हा कोणाचा तरी स्क्वेअर आहे, हा एमचा स्क्वेअर आहे आणि हा पण कोणाचा तरी स्क्वेअर आहे. असे जेव्हा स्क्वेअरवाले येतात तेव्हा काय करायचं, 9ला इकडे शिफ्ट करायचं, इज इक्वल टू 0 राहणार. आपल्याला a² मायनस b² या फॉर्ममध्ये याला बनवायचं. याचा फाय करतो, याचा m करतो आणि ब्रॅकेटला स्क्वेअर करतो, कारण याचा जर स्क्वेअर केलात तर एवढं आन्सर येतं, 5चा स्क्वेअर mचा स्क्वेअर मायनस याचा पण स्क्वेअर फॉर्ममध्ये येतो, म्हणजे याचे स्क्वेअर रूट घेतो प्रत्येकाचे. आता a² मायनस b², आन्सर काय येतं 5m मायनस 3, एकदा प्लसमध्ये लिहिणार, 5m मायनस 3 एकदा a प्लस b, a मायनस b, 2 फॅक्टर भेटलोय. ओके. आता 5m प्लस 3 इज इक्वल टू 0, 5m मायनस 3 इज इक्वल टू 0, 5m इज इक्वल टू मायनस 3, 3ला तिकडे शिफ्ट करतो, मायनस होईल. सेम या 3ला तिकडे शिफ्ट करतो, हा प्लस होईल कारण मायनस आहे, तर प्लस. 5ला शिफ्ट करतो, m इज इक्वल टू मायनस 3/5. इथे पण तसं 5ला शिफ्ट करतो, 3/5.
असे 2 सोल्युशन भेटले. हे तर त्याच्यापेक्षा एकदम सोपं आहे. या स्टेपमध्ये काय करायचं, 7ला पहिला तिकडे नेतो. m² इज इक्वल टू 20m डिवायडेड बाय 7, 7 के 7, 7 त्रिक 21. m² इज इक्वल टू 3ml. आता एक काम करतो, m² आहे तर m मल्टिप्लाय बाय m लिहितो इज इक्वल टू 3m लिहितो. m ला इकडे आणतो, m मल्टिप्लाय बाय m डिवायडेड बाय m इज इक्वल टू 3. m ला m कॅन्सल झाला, m इज इक्वल टू 3. याचं एकच सोल्युशन मिळालं, 3चा स्क्वेअर 9. m इज इक्वल टू 3 हे एक सोल्युशन मिळालं. आता राहिलं शेवटचं एक्झाम्पल, ते सॉल्व केलं की हा प्रॅक्टिस सेट संपला. फर्स्ट अँड बेस्ट एक्झाम्पल, m² मायनस 11 इज इक्वल टू 0. याला पण a² मायनस b² सारखंच करायचं आहे, पण याचा स्क्वेअर रूट निघतो, ह्याला स्क्वेअर रूट फॉर्ममध्ये लिहितो बघा. याला स्क्वेअर करतो, याला पण स्क्वेअर करतो, a² मायनस b², पण 11चा स्क्वेअर केला तर आन्सर येतं 121. याचा आचा स्क्वेअर करायचा की आन्सर 11च राहिलं पाहिजे. त्यासाठी आपल्याकडे मित्रांनो आहे, असा स्क्वेअर करा. स्क्वेअर रूट ऑफ 11 याचा आन्सर 1 येतं. तर 11 तोच नंबर का राहतो सांगतो. स्क्वेअर रूट कसं लिहितात, 1/2 लिहितात. हा स्क्वेअर रूट आहे तो 1/1 सुद्धा असा लिहिता येतो. आणि याचा जर स्क्वेअर केला तर 2 ला 2 कॅन्सल होतील आणि परत आहे नसा नंबर लागेल. कुठलाही नंबरचा स्क्वेअर रूटचा स्क्वेअर केला तर तोच नंबर येतो. कुठलाही स्क्वेअर रूटचा स्क्वेअर केला तर तोच नंबर राहतो. पण याला मी काय करतो, स्क्वेअर रूट फॉर्ममध्ये लिहितो इज इक्वल टू 0. आता एकदा a प्लस बी फॉर्ममध्ये लिहा आणि एकदा a मायनस बी फॉर्ममध्ये लिहा. आता m प्लस रूट स्क्वेअर इज इक्वल टू 0, m मायनस रूट 11 इज इक्वल टू 0, m इज इक्वल टू मायनस 11, m इज इक्वल टू प्लस 11. हे आपले 2 सोल्युशन आहेत. समजलं. राम राम ठोका या प्रॅक्टिस सेटला. पुढचा प्रॅक्टिस सेट घेऊया. 2-3 वेळा एक्झाम्पल सोडवा तर तुम्हाला हा प्रॅक्टिस सेट समजेल.